पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या विक्री केलेल्या प्लॉटच्या चुकीच्या फेरफाराच्या नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी 6,000च्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्या विरोधात कडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हनुमंत बदडे असे या तलाठ्याचं नाव असून कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी करून ही कारवाई केली आहे। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सजामध्ये कसबा बावडा इथला हनुमंत शंकर बदडे हा तलाठी म्हणून नोकरी करत होता। या परिसरातील एका व्यक्तीनं त्यांच्या प्लॉटची विक्री केली होती, मात्र त्यांच्या खरेदी दस्तावर जादा क्षेत्राची नोंदणी झाली होती। या चुकीच्या फेरफार नोंदीच्या दुरुस्तीसाठी त्या व्यक्तीनं तलाठी हनुमंत बदडे याच्याकडे अर्ज दाखल केला होता। या कामासाठी तलाठी हनुमंत बदडे यानं त्या व्यक्तीकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी 4,000 त्यानं घेतले होते। राहिलेल्या 6,000 रुपयांची मागणी तलाठी हनुमंत बदडे यानं त्या व्यक्तीकडे केली होती। यानंतर त्या व्यक्तीनं तलाठी हनुमंत बदडे याच्या विरोधात कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार या विभागानं पडताळणी करून 6,000च्या लाचेची मागणी करणाऱ्या हनुमंत बदडे या तलाठ्याविरोधात आज कडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे।